हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आम्ही चाललो आज हेल्थ चेकअप कॅम्पसाठी नागरामध्ये. कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर मी घेतलो आपल्या हाती औषधी वाटपची कामे आणि हे आमची लहानची काहीतरीच करत होती आणि बाकीचे आमचे मित्र केस टेकिंग घेत होते. मग त्यानंतर पेशंटची गर्दी वाढली, त्यामुळे हे आमची एक बाई आपली काम सोडून म्हणजे केस टेकिंग सोडून माझ्याकडे आली आणि औषध वाटप करू लागली आणि मधामध्ये टमटम करू लागली आणि ही आमची दुसरी बाई केसच बघत राहिली. मग त्यानंतर आमच्या लहानचीकडं एक पेशंट BP चेक करायला गेला, पण आमच्या लहानचीला काही समजतच नव्हतं. BP बरोबर तिला काही चेक करता आलाच नाही, तर ते इकडे तिकडे थांदरल्यासारखी झाली. मग मी आपल्या एका पेशंटला औषधी समजावून सांगितलं. औषधी समजावून सांगत होतो, तर हे एक आजी कशी हो का माझ्याकडं मुलच पाहत होती. तिला काही समजतच नव्हता. तिला वाटत होतं हा बापू काव सांगते ना काव नाही. सगळं झाल्यानंतर हे काकू सगळ्यात शेवटी आले. हे घरी कोणते कामं करत होती रोजगार हमीचे तर माहीत नाही. मग अशा प्रकारे आमचं कॅम्प पार पडलं. मग त्यानंतर आम्ही गेलो महादेवाच्या देवळात महादेवाचे दर्शन करावासाठी. मग महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर मी गेलो नंदीजवळ. नंदीजवळ खाली बसलो आणि त्याच्या कानात थोडंसं आपल्यासाठी आणि आपल्या मित्रांसाठी शक्ती आणि बुद्धी मागितली आणि थोडीशी संपत्ती पण मागितली, कारण आम्हाला त्याची खूप जास्त गरज आहे. मी हात जोडलो आणि मग मी गेलो या आजीकडे टिरा लावाले. टिरा लावल्यानंतर या आजीनं मला दिला थोडासा प्रसाद. आजी होती मोठी कंजूस. थोडाच प्रसाद दे माय, काहून होतं माहीत नाही. तिच्या घरचा होता का होता. टिरा लावून झाल्यानंतर मी थोडंसं कॅमेरा फिरवलं मंदिरात. मंदिरात कॅमेरा फिरवल्यानंतर मी थोडंसं निघालो मंदिराच्या बाहेर आणि ही आमची लहानची समोरच होती. मंदिराच्या बाहेर निघाल्यावर माझा विचार होता थोडासा मंदिराचा चक्कर मारावासा, पण त्यातही आमची लहानची काहून होतं समोरच करे, काहून होतं टमटमच करे. तिला समोर का दिसला होता तर माहीत नाही, ते समोरच. सगळं झाल्यानंतर आम्ही बसलो आपल्या गाडीत आपापल्या जागेवर. मग त्यानंतर सगळे गाडीत बसल्यावर सगळे खुश होते, काहून का सगळ्यांना घरी जायचं होतं.